नमस्कार मित्रांनो. आज आपण ऑफ ग्रिड, हायब्रिड आणि ऑन ग्रिड या तीन जे सोलारचे मुख्य पार्ट येतात, टाईप येतात त्याबद्दल त्या संदर्भात बोलणार आहे. तर आपण जे सबसिडीमध्ये सध्या मार्केटमध्ये जे सिस्टम लागत आहे तर ते ऑन ग्रिड सोलर सिस्टम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बेसिकली 3 किलोवॅट मध्ये 78,000 रुपये, 5 किलोवॅट मध्ये म्हणजे ही सबसिडी कंटिन्यू तुम्ही 10 किलोवॅट जरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट बसवला तर आपल्याला 78,000 रुपये सबसिडी ही पीएम सूर्यघर अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू भेटत असते. आणि त्याच्यामध्ये अजून एक नवीन म्हणजे थोडंसं त्याची कॉस्टिंग वाढून जाते त्या प्रोजेक्टची. 2.5 लाख रुपयापासून पुढं हा स्टार्ट होतो 3 किलोवॅटचा, जो आपण हायब्रिड सिस्टम बोलतो त्याला. तर त्याच्यामध्ये काय काय इक्विपमेंट वाढतात त्याच्याबद्दल सांगतो. ऑन ग्रिड प्रोजेक्टमध्ये आपण फक्त पॅनल स्ट्रक्चर विथ टोटल बीओएस मटेरियल म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट इन्स्टॉलेशन, कमिशनिंग अँड लायझनिंग हे टोटल काम त्याच्यामध्ये करून देत असतो. तर हे सर्व मटेरियल त्या प्रोजेक्टमध्ये येतं. आणि त्या प्रोजेक्टमध्ये जो इन्व्हर्टर आपण कस्टमरला सप्लाय करतो तर त्या इन्व्हर्टरचा प्रकार हा ऑन ग्रिड इन्व्हर्टर असतो. त्याचं फक्त डीसी करंट जे तयार होतं त्याचं एसी मध्ये कन्वर्ट करायचं काम, रूपांतर करायचं काम हे एसी इन्व्हर्टरचं, ऑन ग्रिड इन्व्हर्टरचं असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नेट मीटरिंग सिस्टम असते. नेट मीटरिंग सिस्टम मध्ये काय होतं मित्रांनो, जे याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे, जे सोलर सिस्टम इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं ते डायरेक्टली नेट मीटर थ्रू डिस्कॉमला सप्लाय होती. आणि डिस्कॉम मध्ये त्याचे जे युनिट आपण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट ही गोष्ट त्या ठिकाणी होत असते. सेम तीच गोष्ट आपल्याला या हायब्रिड सोलर सिस्टम मध्ये बघायला भेटते. प्लस हायब्रिड मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट बघायला भेटते, तिथे आपल्याला बॅटरीचा ऑप्शन येतो. आणि जो इन्व्हर्टर आपण हायब्रिड सोलर सिस्टम मध्ये देतो तर तो हायब्रिड इन्व्हर्टर असतो. त्याची कम्पॅरेटिव्हली ऑन ग्रिड इन्व्हर्टर पेक्षा जवळजवळ 2 पट ते 3 पट कॉस्टिंग जास्त असते. त्याच्यामुळे त्या इन्व्हर्टरमध्ये एक तर इन्व्हर्टरच्या कॉस्टिंग मध्ये चेंज होतो आणि दुसरं गोष्ट बॅटरी ऍड ऑन होते त्याच्यामध्ये. तर ती गोष्ट पण वाढते, त्याच्यामुळे त्या प्रोजेक्टची कॉस्ट वाढते. आणि बॅटरी त्याच्यामध्ये तुम्ही 2 टाईपच्या मार्केटमध्ये आहे त्या लावू शकता. एक लिथियम आयन बॅटरी लावू शकता, दुसरी बॅटरी लीड ऍसिड जी आपण रेग्युलर घरामध्ये वापरतो. आपल्याला साधारण 150 अँपेअरची जर बघितली 13,000 ते 14,000 रुपयाला, आणि 200 अँपेअरची 16,000 ते 18,000 रुपयाच्या दरम्यान ही बॅटरी येते. तर त्या टाईपच्या बॅटरी आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकतो. आणि लिथियम आयन जर बॅटरी आपण त्याच्यामध्ये घेत असेल तर आपल्याला 25 व्होल्ट, 52 व्होल्ट, 100 एच मध्ये ह्या बॅटऱ्या बघायला भेटतात. ह्या बॅटरीची वॉरंटी 5 ते 8 वर्ष आपल्याला बघायला भेटते. आणि ही मेंटेनन्स फ्री बॅटरी मित्रांनो. जरी तुम्ही आता कंपॅरिझन केलं लीड ऍसिड सोबत, काही लोक काय कन्सिडर करतात, आपल्याला लीड ऍसिड जर स्वस्तामध्ये भेटतीये, ती बॅटरी जर आपल्याला 16-17 हजार रुपयात भेटतीये, तर आपण लिथियम आयन मध्ये का बरं जायचं. तर लिथियम आयन ही नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि ह्या बॅटरीची इफिशियन्सी 90 ते 95% आहे. जी की आपण चेक केली, कम्पेअर केली विथ लीड ऍसिड बॅटरी सोबत, तर लीड ऍसिड बॅटरीची इफिशियन्सी फक्त 60 ते 65% जी की म्हणजे बॅटरी आपण फुल चार्ज जर केली तर ही फक्त आपल्याला आउटपुट देताना 60 ते 65%च आउटपुट आपल्याला त्याच्यात बघायला भेटतो. जे की आपल्याला लीड ऍसिड बॅटरी, लिथियम आयन बॅटरीमध्ये 90 ते 95% आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. प्लस ही लॉंग लाईफ लिथियम आयन बॅटरी असते, याच्यामध्ये कुठलाही मेंटेनन्स तुम्हाला बघायला भेटत नाही आणि करावा लागत नाही. जर आपण लीड ऍसिड बॅटरी बघितली तर याच्यामध्ये आपल्याला एक त्या बॅटरीमध्ये 4-6 महिन्याला पाणी टाकावं लागतं, त्याचा मेंटेनन्स असतो. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी नसतात. ती एकदा लावली म्हणजे सेटअप झालं म्हणजे 7-8 वर्ष त्या ठिकाणी बघायचं काम नाहीये. त्याच्यामुळे लिथियम आयनची कॉस्टिंग आपल्याला कम्पॅरेटिव्हली लीड ऍसिड पेक्षा जास्त बघायला भेटते. आणि आता मार्केटमध्ये लीड ऍसिडचीच टेक्नॉलॉजी येणार आहे आणि ह्याच बॅटऱ्या सोलर सिस्टम मध्ये चालणार आहे. तर तुम्हाला जरी आता हायब्रिड सोलर सिस्टमचा प्रोजेक्ट इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्ही नक्कीच लिथियम आयन बॅटरीचा विचार करायला पाहिजे. आणि लीड ऍसिड ही ओल्ड टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर नक्कीच आपण त्या ठिकाणी लिथियम आयनचा बेनिफिट घेऊ शकतो. आणि हा जो प्रोजेक्ट आहे आपण जसं ऑन ग्रिड सोलर सिस्टम मध्ये बघतो त्याच टाईपनी आपल्याला हायब्रिड सोलर सिस्टम मध्ये देखील सबसिडी भेटणार आहे. तर या ठिकाणी देखील तुम्ही 78,000 रुपये पीएम सूर्यघर अंतर्गत जी सबसिडी भेटते त्याचा लाभ घेऊ शकता. प्लस दुसरी टेक्नॉलॉजी जी दुसरा टाईप येतो सोलर सिस्टम मध्ये ही ऑफग्रिड सोलर सिस्टम. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सबसिडी भेटत नाही. याचा कॉस्टिंग मध्ये देखील बराचसा डिफरन्स असतो, कमी असतो. कारण की हा जो सिस्टम आहे तर हा आपण कम्पेअर केला तर इथे आपल्याला बेसिकली कोणता पण कस्टमर 3 किलोवॅट पासून पुढे सोलर सिस्टम इन्स्टॉल करतो ऑन ग्रिड आणि हायब्रिड मध्ये.
त्याच कम्पॅरेटिव्हली आपण जर ऑफग्रिड सोलर सिस्टम बघितलं तर या ठिकाणी आपण 2 किलोवॅट, 1 किलोवॅट, 3 किलोवॅट असे वेगवेगळ्या टाईपचे सिस्टम बसू शकतो, जशी आपली रिक्वायरमेंट आहे. आणि हा सोलर सिस्टम आपण कुठेही इन्स्टॉल करू शकतो, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही. म्हणजे एखादा फार्म हाऊस असेल, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नसेल, मीटर नसेल, त्या ठिकाणी देखील आपण करू शकतो. त्या ठिकाणी कुठलीही डॉक्युमेंट प्रोसेस होत नाही, कारण त्या ठिकाणी सबसिडी भेटत नाही आणि कुठल्याही प्रकारचं सध्या तर लोन होत नाही त्याच्यावरती. काही ठिकाणी काही लोकांकडे जर बजाज फायनान्स अवेलेबल असेल तर ते करू शकता. आपल्याकडे देखील बजाज फायनान्स अवेलेबल आहे, पण आपण सध्या हायब्रिड आणि ऑनग्रिड प्रोजेक्टवरती बजाज फायनान्स करतोय. ऑफग्रिड सोलर सिस्टमवरती अजून देखील आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं फायनान्स अवेलेबल नाहीये. आणि ऑफग्रिड सोलर सिस्टम ही एक वेगळी टेक्नॉलॉजी. जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर बॅटरी इन्स्टॉल करता, त्याच्यामध्येच ऍड ऑन फक्त सोलर पॅनल त्याला आपल्याला कनेक्ट करायचे असतात. आणि ऑलरेडी जर तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर बॅटरी लागलेली असेल, त्या कंडिशन मध्ये देखील आपण ते इन्व्हर्टर बॅटरीला सोलर पॅनल कनेक्ट करू शकतो. फक्त याच्यामध्ये सोलर पॅनलचं व्होल्ट आणि अँपेअर आपल्याला मॅच करायचं असतं. आपण किती व्होल्टचा आणि किती अँपेअरचा सोलर पॅनल बसवतोय ही गोष्ट त्या ठिकाणी बघायची असती. त्या इन्व्हर्टरला आपल्याला एक वेगळा चार्ज कंट्रोलर घ्यावा लागतो. तो चार्ज कंट्रोलर त्या इन्व्हर्टरला कनेक्ट करून त्या ठिकाणी आपण 2, 4, 6 असे आपल्याला पाहिजे तेवढे सोलर पॅनल आपण त्या ठिकाणी कनेक्ट करू शकतो. पण त्या कॅपॅसिटीचा आपल्याला त्या ठिकाणी चार्ज कंट्रोलर बाय करावा लागेल आणि त्या थ्रू देखील आपण आपल्या घरातली इन्व्हर्टर बॅटरी चार्ज करू शकू आणि आपल्या ऑफग्रिड सोलर सिस्टमचा बेनिफिट घेऊ शकतो. तसंच नवीन जर तुम्ही इन्व्हर्टर बॅटरी घेत असेल तर तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये चार्ज कंट्रोलरची आवश्यकता नसते. जो इन्व्हर्टर घेशाल तुम्ही त्या ठिकाणी ऑफग्रिड सोलर सिस्टम वाला इन्व्हर्टर तुम्हाला बाय करावा लागतो आणि ज्या कॅपॅसिटीचा तुम्ही इन्व्हर्टर परचेस करताय, ज्या व्होल्टचा परचेस करताय, त्याच कॅपॅसिटीचे सोलर पॅनल त्या प्रोजेक्टला, त्या इन्व्हर्टरला त्या ठिकाणी लावू शकता आणि तुम्ही ऑफग्रिड सोलर सिस्टमचा देखील त्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकता. तर मित्रांनो, असेच नवनवीन सोलारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.